दादा माझी स्वप्न खूप छोटी आहे। मला कधीच अमेरिकेला जाण्यात इंटरेस्ट नव्हता। फक्त तुमच्या इच्छेसाठी मी गेलो। कारण मला वाटत होतं माझा मुलगा अमेरिकेमध्ये जावा, तिथलं शिक्षण घेऊन इथे यावा, माझा व्यवसायामध्ये लक्ष घालावं, माझा व्यवसाय मोठा करावा, त्यासाठी त्याच्या ज्ञानाची मदत व्हावी। पण नाही, तू तर या पोरीच्या प्रेमात पडलास रे। आता तुला निक्षून एक गोष्ट सांगतो, ऐक। या पोरीचा हात तुला सोडायचा नसेल, तिच्या बरोबरच जर राहायचं असेल तर नीट ऐक। व्यवसाय तर मी करणारच, पण माझा वारसदार म्हणून तुझं नाव काढून टाक। भले त्यासाठी कोर्टामध्ये तू माझा मुलगा नाहीस हे मला सिद्ध करावं लागलं तरी चालेल। दादा कायदा हे मान्य करेल, हो पण रक्ताच्या नात्याचं काय? दादा तुम्ही माझ्याकडून सगळं सगळं हिरावून घ्या, पैसा ही प्रॉपर्टी काहीच नकोय। तुम्हाला माझा बाप म्हणण्याचा माझा अधिकार फक्त तसाच ठेवा। दादा मला तुमचा व्यवसाय नकोय, तुमचं भांडवल पण नकोय, फक्त मला माझ्या मनासारखं जगू द्या ना। दादा मी हरलो पडलो तरी त्याची सगळी जबाबदारी माझी असणार आहे। पडल्यावर उठण्याची आणि हरल्यावर पुन्हा जोमानं सगळं उभं करण्याची जी ताकद आहे ना, हो ती मला मिळणार आहे। माझ्या भविष्याची तुम्हाला किती काळजी आहे हे मला माहित नाही असं तुम्हाला वाटतंय का? दादा जो रस्ता तुम्ही माझ्यासाठी बनवलाय ना, त्याने मी श्रीमंत होऊ शकतो, यशस्वी नाही। अरे पण एवढं सगळं वैभव असताना आणखीन काय हवंय तुला? मला फोटोग्राफी आवडते, पण दादा हे तुम्हाला माहित नाहीये, कारण तुमच्या भीतीमुळे मी कधी हे तुम्हाला सांगूच शकलो नाही। दादा मला फोटोग्राफी खूप आवडते आणि मला त्यातच माझं करिअर करायचंय। तू नक्की आत आहेस ना? अगं हो नाही काहीतरी म्हण ना प्लीज। आई हे प्लीज आई, आई बोल ना। हो आई तू फक्त आतच नाहीयेस तर तू दरवाजा जवळ उभी आहेस, तुझ्या आवाजावरून कळतंय मला। हे आई मग तू दार का उघडत नाहीयेस? तुला आम्हा दोघांना कडकडून भेटण्याची, मला आशीर्वाद देण्याची इच्छा होत नाहीये का? हा मला माहिती आई, मला माहितीये तुझी इच्छा आहे, कुणाच्या तरी दबावामुळे तू करत नाहीयेस। झालं? आमच्यावर सगळे आरोप लावून झाले तुझे? अरे तिला नाही भेटायचंय तुम्हाला। एक वेळेस ती सगळं मान्य करेल, पण हिला या घरची सून म्हणून तिला मान्यता कधीच देणार नाही ती। चांगलं वाईट कळतं तिला। अरे वा रेणुका, तू आज चक्क आईची बाजू घेतेयस। खोटं सिद्ध करण्यासाठी का होईना, पण तुझ्या तोंडून आईबद्दल दोन चांगले शब्द ऐकून खूप छान वाटलं मला।
हे आई, ऐकलंस ना? अगं रेणुका तुझी बाजू घेते. तुझी मुलगी सुधारली आई. ए बाद झाली हा तुझी नाटकं. रेणुका, वैजयंती, तुझ्या तोंडून ह्यांना ऐकायचंय. खोलीमध्ये जिथे कुठे असशील तिथून बोल किंवा खोलीच्या बाहेर येऊन बोल, पण ह्यांचं तोंड तुला बघायचं नाही हे ना सांग. हो आई. आई तू दार उघड आणि मला सांगच. आई, हे आई तुझ्या तोंडून समोरासमोर ऐकायचंय मला. समाधान झालं असेल तर निघून जा इथनं. चालते व्हा. झालं समाधान? हो, झालं समाधान. आई, माझं समाधान झालं. हा झालं समाधान. कारण मला हे माहिती आहे, हे तू कुणाच्या तरी समाधानासाठी बोलतेस. आई, मुक्ता, माझ्यावर विश्वास ठेव. लवकरच आपण एकत्र असू. हा बंद दरवाजा, लोकांचा विरोध आपल्या नात्यात कोणताच दुरावा आणू शकत नाही. दादा प्लीज, दादा, दादा ऐका ना. दादा, हो दादा, मुक्ता माझं प्रेम आहे. हो माझी बायको आहे ती. प्लीज दादा, प्लीज आमची ताटातूट करू नका. दादा, हो निदान माझ्यासाठी तरी या नात्याचा स्वीकार करा ना. प्लीज दादा. परीक्षा संयमाची, स्वतःला सिद्ध करण्याची. तयार राहा. दादा, कधी आलात? कधी नाही, कशाला आलो ते विचारा. मी माझ्या मुलीला न्यायला आलोय. कारण इथे तुम्ही जो तिचा तमाशा केलाय ना, तो माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय. दादा, आर्याला आम्ही तुमच्या शब्दाखातर, तुमच्या जबाबदारीवर तुमच्या घरी ठेवलं होतं. आणि आज सारंग तिच्या समोर मुक्ताला घरात घेऊन आला सुद्धा. कुठे गेला तुमचा शब्द? कुठे आहे तुमच्या शब्दातलं वजन? उभ्या आयुष्यात आम्ही आमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी बघितलेलं नाहीये. आणि आज तुमच्यामुळे ती रडतीये. यासाठी तुमच्या घरी ठेवून घेतलं होतं का तिला? मला वाटतं प्रतापराव, या विषयावरती पुरुषांनी बोलायला हवं. तरच काहीतरी तोडगा निघू शकतो. जरा येतं.
मीच जिंकणार. कळलं? शेवटी मीच जिंकणार. अशी एक एक चॅलेंजेस देईन ना तुला की घरदार सोडून तू पळून जाशील कायमची. बुद्धिबळाची एक एक चाल तुला चेकमेट केल्याशिवाय राहणार नाही. असा चक्रव्यूह रचेन तुझ्या भोवती की तू भेदून बाहेर पडू शकत नाहीस. चक्रव्यूह रचण्यामध्ये माझा हात कोणी धरू शकत नाही. तुला वाटतं ना तू हुशार आहेस, पण बुद्धी चातुर्यामध्ये माझ्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. लक्षात ठेवायचं. काय करावं? आपण औषधान डब्बा द्यायला चाललो हे रेणुकाला सांगून जावं का? तिचा मायावर एवढा राग असताना ती ऐकन का? नाही नाही ऐकणार. उलट अजून मोठा तमाशा करेन. यांनी संबंध तोडल्याचा राग पण मनात असणार. काय करू? देवी आई, या गोंधळातून लवकर सोडव. जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून, कपाळाला कुंकू लावून, साडी नेसून स्त्री वेशात काढेन. आमच्या दोघीत तुला कोणाला तरी एकाला निवडावंच लागेल. सांग, मी की मुक्ता? मुक्ता. अंत्ययात्रा जर निघणारच असेल तर आमच्या दोघांची निघेल. कारण आता आम्हा दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. हा बंद दरवाजा, हा लोकांचा विरोध आपल्या नात्यात कोणताच दुरावा आणू शकत नाही. The number you have dialed is currently busy. आई बघूया आपल्यात जास्त हट्टी कोण आहे. नको उचलूस तो फोन, पण मी पण फोन लावायचं थांबणार नाही. मुक्ता, तुम्ही काही खाल्लं नसेल ना? भूक लागली ना? अरे देवा, ढेकर म्हणजे एकतर पोटभर खाल्लं असणार, नाहीतर काहीच खाल्लं नसणार. मुक्ता, अगं माझं पोट मोकळं असलं ना की मला ढेकर येतात. हा बराबर. नवरात्रीत नाही का तुम्हाला सारखे ढेकर? पण तेव्हा तर पोटभर खाल्लं होतं म्हणाले ना?
तुम्हाला किती ढेकर येते आहेत? हो, कारण मला खूप गॅस झालाय दुपारपासून. मी दुपारपासून काय? म्हणजे तवा पण उपाशी होता का? हो, तो निरंकार उपास धरला असताना माझ्या घशाखाली तरी कसा घास उतरला असता ग. हे पण मुक्ता, तू काळजी करू नकोस. हे बघ, दादांनी जरी तुला अट घालून अडकवलं असलं ना, तरी ते फक्त आजच्या रात्री पुरतच. उद्या आपण एकत्र असू. हो, पण हे कसं शक्य आहे? काय ना मुक्ता, हे बघ, उद्या सकाळी बातम्यांमध्ये आणि वर्तमानपत्रात छापून येईल की रावसाहेब नगरकरांनी तुला सून म्हणून स्वीकारलं. आणि त्यात जर त्यांना हे कळलं ना की तू आउट हाऊस मध्ये, तर पत्रकार परत येतील आणि प्रश्नांचा भडीमार करतील. त्यामुळे त्यांना आपल्याला एकत्र ठेवावंच लागेल. वय, खरी पण आपण कोणती पण परीक्षा द्यायची तयारी ठेवूया. सुरुवातीला जेवढी काय संकट यायचे तेवढी येऊ द्या, आपण हिमतीनं तोंड देऊ. हो, ते करूच. पण मुक्ता, मला खूप भूक लागली यार. आता माझ्या या भुकेला मी कसं तोंड देऊ? अरे देवा, ही सरलेच. माझ्याकडे आईने दिलेला जेवणाचा डब्बा आहे. नेमकी तुमची औषधं पण माझ्याकडेच राहिली. पण यो डबा तुमच्यापर्यंत कसा पोहोचवायचा? तुम्ही येता का घ्यायला? अवघड आहे. त्यांचा नंबर असेल की? मग ती बघ बरं. सापडला. आत्माराम, अरे वा, तुला तर एका मागून एका VIP लोकांचे फोन येत आहेत. फक्त 1 तास झाला आणि त्यात तुझे सगळे डावपेच बाहेर यायला लागले. मुक्ताची काळजी वाटत असेल त्याला. बाप आहे तू तिचा, ते मला बोलू दे. अजिबात नाही. आता हा फोन डायरेक्ट दादांकडे जाणार. रेणुका ऐक ना. मोठ्या मालकीनबाई फोन नाही उचलू राहिल्या. नाही उचल ते. दे इकडं. तुम्ही परत लावून बघा ना. तेच करतोय. हाच नंबर आहे. हा, तेच. वाचतोय. आला. बोल आत्माराम. मालक तुम्ही? कारण वैजयंतीला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. तुझं तोंडही बघायचं नाही, म्हणून फोन माझ्याकडे. बोल, काय काम काढलंस? हा, ते मी म्हणजे मालक. ते मालक, मला विचारायचं होतं की छोटे मालक आणि तुझी मुलगी घरी सुखरूप पोचले का? होय ना? का मधीच रस्त्यात मी तिला मारून टाकलं? तुला न सांगता अंत्यसंस्कार करून टाकले, असं विचारायचं होतं ना? नाही मालक, असं बोलू नका. मालक तुम्ही स्वभावाने कडक आहे, पण तुम्ही कुणाचा जीव घेऊ शकत नाही, मला माहिती.
आपण समजत होतो ना तेवढी ती मुक्ता साधी नाही खूप हुशार आहे. आपण इथे कशासाठी आलो हे जरी तिच्या लक्षात आलं ना तर एकटी हिमतीने उभी राहून आपला डाव गृहप्रवेशाच्या वेळी तिची ताकद, तिचा तो निर्धार आम्ही सगळ्यांनी बघितलाय हो. तरी नशीब तू त्या गावात नव्हतीस. तिचा धीटपणा बघितला असतास ना तर तुझं डोकं फिरलं असतं. म्हणजे रावसाहेबांसमोर वाघिणी सारखी उभी राहते ती. मग आपलं काय, आपल्याला फाडून खाईल ती. खर तर रावसाहेबांनी आउट हाऊस पेक्षा आउट ऑफ द हाऊस तिला हाकललं पाहिजे, तरच आपण इथे टिकू शकतो. नाहीतर ज्यासाठी इथे आलोय ते काम करा आणि सरळ कल्टी मारा. वंस काय ग माधवी, तुमच्यासाठी माझ्याकडे एक खास बातमी आहे. काय? अहो रावदादांनी त्या मुक्ताच्या बापाला मुलीसाठी सोनं करायला भाग पडले. हो अहो त्याचा असा काही पाण उतारा केला ना की काही करून कुठूनही पैसे आणून तो मुक्तासाठी सोनं करणारच. वा वा वा, काय छान बातमी दिलीस ग. दादा खेळी खूप छान खेळलाय. पण मला एक सांग, ही बातमी तुला कोणी सांगितली? युवराजनी. हो रावदादा त्याला सगळं सांगतात. त्यांचा लाडका आहे तो, अगदी खास. हो का? रावदादा जर का बुद्धिबळाच्या पटावरचे राजा असतील ना तर माझा युवराज वजीर आहे, वजीर. हो का? हा, रावदादांनी या दागिन्यांच्या घेऱ्यात त्या आत्मारामला असा अडकवलाय की आता मुक्ताची हकालपट्टी या घरातून करतात की नाही ते बघाच. मला माहितीये तू पण काही खाल्ला नसणार नाही. एकमेकांना घास फरवून झाला. आता नाव घे ना. काय? नवऱ्याचं नाव. त्याशिवाय सोडणार नाही मी तुला. हा पण दारी होती तुळस, तिला घातलं होतं पाणी, बेबी आली मनी, झाले सारंगधावांची राणी. वाव, अनबिलिव्हेबल. सारंगरावांची राणी ऐकायला किती छान वाटतंय सांगू.
पण घ्या ना. मी घेतो. मी पाठच करून आलोय. तुला माहिती आहे का, मला घ्यायचं होतं म्हणूनच मी तुझ्या मागे लागलो होतो. ऐका, हा सनई चौघडे. आई परीक्षा बघते, पण आपण जिद्दीनं उभं राहायचं. तू आहेस बाई मस्त खमकी. हा, पर या घराकडे लक्ष द्यायचं कमी करू नगस. अगं तुझ्या माग काय काय घडलं हे तर तुला माहित नाही. त्या आर्यानं रावसाहेबाला शब्दात अडकून वैजंतीचं समद अधिकार स्वतःकडे घेतल्यात. अगं समद दागिनं पण हिसकावून घेतल्यात. त्यामुळं तुझी जिम्मेदारी आता वाढली या. सून म्हणून घरात येताना त्या आर्याकडचे समधे अधिकार तू स्वतःकडे घ्यायचे आहेत. लक्षात ठेव. त्या आर्याला अजिबात सोडू नगास. तिनं मला आणि वैजंतीला लई लई त्रास दिला या. तर माझे होणारे सासरे रावसाहेब दादांनी मीच या घरची सून असं जाहीर केलं. त्यामुळे घरातील महत्वाचे निर्णय इथून पुढे मीच घेईन. घरातल्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे द्या. घरची जबाबदारी खांद्यावर घेतल्याशिवाय तिजोरीचे अधिकार मिळत नसतात. हो, राव दादांना पाण्यात पाहणाऱ्या तुम्ही कोणाला अधिकार आणि जबाबदाऱ्या शिकवताय? हा, आजी सगळं नीट होईल. तुम्ही तुमची काळजी घ्या. मी घेईन ग माझी काळजी, पण तू सावध राहा. हा, कारण तू घरात आल्यामुळं त्याचा अहंकार डिवचला गेलाय. तो तुला कायमच बाहेर काढायचा प्रयत्न करणारच. हा का हसतोय? अगं आजी, उद्याच्या न्यूजपेपर मध्ये, वर्तमानपत्रांमध्ये ना फक्त एकच बातमी येणार आहे की रावसाहेब नगरकरांनी एका गरीब घराच्या मुलीला आपली सून म्हणून स्वीकारलंय. त्यामुळे मुक्ताला घराच्या बाहेर काढणं दूरच, उलट त्यांना मुक्ताला आपली सून म्हणून या घरात घ्यावंच लागेल. लई बेस्ट. थोड्या वेळात ना पेपरवाला पेपर घेऊन येईल, मग आपलं नशीबच पालटेल. आणि या विचारानंतर मला झोपच लागत नव्हती. पण मी काय म्हणते, आपल्याला जसं पेपर मध्ये बातमी येणार हे माहित आहे, तसं त्यांना पण माहित असणार ना. तरी पण ते आपल्याला लांब करायलाच पाहते. उलट जगाला समजणार म्हणून त्यांनी आपल्याला स्वीकारायला पाहिजे नव्हतं. अगं ते रावसाहेब नगरकर आहेत. स्वतःचा पराभव होणार हे माहित असून सुद्धा तो मान्य करणं, अगं हे त्यांच्या स्वभावातच नाहीये. हे बघ, आज पेपर प्रकरणानंतर तुला स्वीकारताना प्रचंड आरडाओरडा होणार आहे. पण मुक्ता, आपण इतकं सहन केलंय ना, थोडं अजून करा. होय, म्हणजे फक्त पेपर घरात येईपर्यंत. अरे पण कुठल्याच पेपरमध्ये काही बातमीच कशी नाही? तुमच्याकडच्या पेपरमध्ये बातमी आहे का? नाही ना. तुमच्या पेपरमध्ये आली काय? कुठल्याच पेपरमध्ये नाही आहे. बघा 3 पेपर आहेत माझ्याकडे. बघ रे. हो रे, कोणत्याच पेपरला बातमी नाहीये. म्हणलं बातमी येईल, गावचं नाव छापून येईल, आणि कसल्या काय? चला रे, चल चल. नाही आलं ते बरंच झालं. अगं शेवटी घरचा मामला आहे आपल्या. तो असा 4 चौघात असा लोकात उधळायला नाही पाहिजे. खरंय तुमचं. हॅलो, नाही बातमी महत्वाची नव्हती म्हणजे काय? अहो नाही, तुमच्या पेपरला तर नाहीच आहे, पण ऑनलाईन पेपर मध्ये पण छापली नाहीये तुम्ही. अहो असं कसं करता आपलं एवढं? हॅलो हॅलो, मी कुठल्याच पेपरात बातमी कशी काही नाही आली?
हो दादा, का गेलात तुम्ही? उलट आता ना इथे असायला हवे होता, ह्यांचे चेहरे बघायला. मलाही चेहरे पाहायला थांबायचं होतं, पण बाजार समितीची अचानक मीटिंग लागली, त्यामुळे जावं लागलं. काय कुठे आहेत? बघू दे ना चेहरे. अगदी मनातलं बोललात माझ्या. हे बघा, छान दिसतात ना? एकदम छान. काय सारंग, ओळखलंस का? बाप बोलतोय मी. एक गोष्ट तुला सांगायची आहे. काय आपल्या जिल्ह्यामध्ये 12 वर्तमानपत्र आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 7 न्यूज चॅनल्स. कुठेही बातमी चालली नाही रे. एकाही ठिकाणी बातमी दाखवली नाही, आहे की नाही? गंमत. तुम्ही दोघांनी मिळून जो काही कट रचला होता ना, तो एका फोन कॉल मध्ये उद्ध्वस्त केला मी. तो अजून ना तुझ्या बापाला ओळखलेलं नाहीयेस बाळा. ती फक्त बातमीने माणूस पण गायब करू शकतो. कुसुम, दागिने मनिराम हप्त्यावर देईल असं मला नाही वाटत. हा पण प्रयत्न तर करायला पाहिजे ना. अगं आपल्याकडे ठेवायला पण काही नाही. तसं असतं तर त्याच्या बदल्यात काही मागता आलं असतं. अण्णा, अण्णा, हा गोट्याचा डबा घेऊन जा ना. लय जिंकलेला गोट्या आहेत. याच्या बदल्यात देतील ना ती. नाही बाळा, नाही बाळा, अरे त्याची किंमत लय जास्त असते. हे राहू दे तुला. राहू दे, मी जरा जाऊन येतो. आई, सोनं कोणाला पाहिजे? आपल्या मुक्ताला. तिला कशाला? तू तर म्हणत असते की माझी लेकरं सोन्यासारखी आहेत. मग कचा आणि तो दिस लवकरच येईल. तो दिस माझ्यासाठी लय महत्वाचा असेल. ज्या दिवशी तुम्ही तबला वाजवाल, मी संबळ वाजवीन आणि आपली आजी पुन्हा एकदा लावणी करत असत. मला माहित आहे हे सपान लय मोठं आहे, पण मोठं सपानच लढायला मोठं बळ देतात. माय भक्ती तुमच्यात मला माय अंगात दिसतात. पण असं का होत असेल? सासरी आलेली मुलगी आपल्या सासरच्या माणसांमध्ये माहेरची माणसं का बरं शोधत असेल? तिला माहेरच्या लोकांची आठवण येऊ नये म्हणून की अगं, त्या मुलीला हे घर आपलंच आहे असं वाटावं म्हणून होत असतं हे असं. पण बाळा, निदान या 4 भिंतीच्या आत का होईना तू मला तुझा अण्णा समज. वय